नाही का माझ्या मैत्रिणी येणार आहात, तर चला मी त्याची ना तयारी करतो आता. सकाळचे 7:30 वाजले आहात, 7:30 नाही 8च वाजले आता. तर मी ना पोर्च वगैरे धुतला, इकडं तिकडं बेडशीट वगैरे बदलवली. आज सोप्याचे कवर ना काल रात्री पाणी येत होतं तर रात्री नाही धुतले, तर आता धुतले मशीनमध्ये टाकले, तर त्याला सुकवतो तर टाकून देतो. तसे सोप्यावरचे कवर चांगले आहात म्हणा, पण जे धुवायला टाकले ते अजून चांगले आहात म्हणून. तर चला मग मी बाकी जे जे काही मेनू वगैरे करीन तर ते दाखवत राहीन तुम्हाला. जिंदगीचे दोन तिखट नाही खाणार जास्त. चांगला आहे ना व्हिडिओ करता का? हा सांग ना, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो ती वाली. कुठं चालली तू? थांब, तू बाथरूमला नको जाऊ सीमापासून. अरे बाथरूम सरप्राईज आहे ना. मग बाथरूमला जायच्या निमित्तानं त्या दुसरा नंबर लावतो. सीमाचा आहे पहिला नंबर. सीमा आहे. गिफ्ट एकच उचलायचं आहे बरं. बघ मी तुला किती 30 झाले सेकंद, 10 सेकंद देतो. 10 सेकंदात चॉईस करायचं आहे. बरं 20 देतो. 50 पर्यंत. पद्माने येऊ दे ना, सिनियर सिटीजनला पहिले येऊ दे ना आपल्या. हो जा जा. तू दुरून आलीस ना, तू दुरून आलीस की नाही म्हणून. सीमाचं की नाही बर्थडे गिफ्ट पेंटिंग होतं ना, म्हणून सीमाला पहिले पाठवलं असं आहे. हो का? अच्छा. तिथं घालून पाहिजे का? घालून असतील तर चांगलं आहे. परकर देतो, नवीनच आहे. हो या. हा छान. हो थँक्यू. काय गिफ्ट सुपर नेट. हा ललिता जाणं. ललिता कोण जाते? संगीत घ्या, नेसायची आहे बरं, म्हणजे चांगला कलर पसंत करून घ्या. ठीक आहे बरं जा संगीत. ही मला खूप आवडली होती. ही आणि ही काढली. आमच्याकडे नाही का, माझ्या आईला आम्हाला जास्त खूप आवडतात. ते खूप माझ्या आईच्या काही अरे सेल्फी काढ. सेल्फी आणि तो चंबलचा टाकू. नाही मैत्रिणी आल्या त्या तरी 1-1:30 वाजता आल्या. 12 वाजता येतो म्हणत होत्या. तर तोपर्यंत माझ्यानं स्वयंपाक झाला होता. मग माझी बहीण आली की नाही, तर तिनं ना आंबे आणलं. तर मी तिला सांगितले होते की येताना आंबे आणशील बा म्हणून कच्चे. तर मग ना गुडांबाई करून टाकला. तर खीर केली होती मी आणि पुऱ्या केल्या होत्या. तर पुऱ्या आहे ना तर सॉफ्टवाल्या जसं पहिले राहतात ना, तर भुड्ड्या टाईप केल्या होत्या थोड्या. तर आणि जिरा राईस केला आणि डाळ भाजी केली होती, पापड तळले होते
आणि अजून भजे केले होते. तर एवढं सगळं झालं जेवण वगैरे. मग मी की नाही गिफ्ट म्हणून की नाही त्यांच्यासाठी ना साड्या घेतल्या होत्या. तर आता साड्या की नाही सगळ्या की नाही वेगवेगळ्या प्राईजच्या होत्या आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनही होते. तर कोणाला कोणती द्यायची बा म्हणून नाही का मी एका प्राईजच्या कशा आणायच्या बा असं नाही आणल्या होत्या. मला ज्या प्राईजच्या पसंत आल्या होत्या, पण थोडं प्राईज आहे ना 50-100 रुपयांनी, तर कमी जास्त होती. प्राईजनी कमी जास्त असल्यामुळे कोणाला कोणती द्यायची हे मी ठरवू नाही शकली. तर याच्यासाठी ना मी ना एक की नाही गेम खेळला. तर गेम असा होता की त्यांना ना मी एका रूममध्ये आहे ना बेडवर सगळ्या साड्या पसरवून ठेवल्या 10च्या 10. आता ते याच्यात दाखवलं नाही मी. आणि एका मैत्रिणीला ना त्या रूममध्ये पाठवलं आणि सांगितलं की तुला जे गिफ्ट आवडेल, ज्या कलरचं आवडेल ते घेशील. तर मग ना अशा पद्धतीनं ना सगळ्यांनी आपापल्या साड्या चॉईस केल्या आणि मग मी चहा मांडला. मग चहा वगैरे पिला आणि गेला. मग त्या मैत्रिणी असा निरोप घेतला. तर बालपणीच्या मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटत होते. कोणी 20 वर्षानंतर, कोणी 10 वर्षानंतर. तर की नाही जो आनंद होता ना तो काही म्हणजे शब्दातही नाही सांगू शकत. इतका छान आनंद होता तो. प्रकारे ना हा दिवस ना खूप चांगला गेला. आजचा दिवस ना खूपच चांगला गेला. तर जवळपास आहे ना हे सगळं ते हे नाही का सगळं जवळपास 5 वाजेपर्यंत आमचा पूर्ण प्रोग्राम आटोपला एकमेकाला गेट टुगेदरचा. आणि मग त्यांनी ना घरी जायचा निरोप घेतला. तर आजचा दिवस ना खूप छान गेला. तर हा जो माझा दिवस आहे ना म्हणजे खूपच चांगला गेला बालपणीच्या आठवणीत वगैरे, बालपणीच्या मैत्रिणीसोबत. तर तुम्हाला आवडला का की अशा पद्धतीनं सगळ्या आल्या, घरी भेटल्या, सगळ्यांनी गेट टुगेदर केला? जर मला तर खूपच चांगलं वाटलं बा. जर तुम्हाला की नाही चांगलं वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद.